शिवा संघटनेची स्थापना दिनांक 28 जानेवारी 1996 रोजी नांदेडच्या शिवलिंगेश्वर मंदिरात झाली। यंदा शिवा संघटनेचा 13वा वर्धापन दिन सोहळा आणि लिंगायत आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन दिनांक 28 जानेवारी 2009 रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले आहे। निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा आरक्षणाचा वाद पेटायला लागलाय। मराठा समाजाच्या पाठोपाठ आता लिंगायत समाजाने सुद्धा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू केलेत। आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत बुधवारी लिंगायतांची आरक्षण हक्क परिषद झाली। त्यांच्या शिवा या संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं। हातात त्रिशूळ आणि भगवे झेंडे घेऊन लिंगायत समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला। लिंगायत, वाणी आणि इतर पोट जातींचा ओबीसी मध्ये समावेश करावा अशी त्यांची मागणी आहे। त्यासाठी लिंगायतांनी मंत्रालयाच्या दारावर मंत्रालयाच्या प्रतिकृतीला हार आणि फुलं वाहून सरकारचा निषेध केला। मराठांसारख्या प्रस्थापितांनी आरक्षणाची मागणी केल्यावर आरक्षणाच्या मागणीचं पेव राज्यात फुटलंय। मराठांपाठोपाठ आता लिंगायत समाजाने सुद्धा आरक्षणाची मागणी केली आहे। त्यांना ओबीसी मध्ये 5% कोटा हवाय। आंदोलनापूर्वी लिंगायत आरक्षण हक्क परिषद पार पडली होती। राज्यभरातून आलेल्या लिंगायतांनी आरक्षणासाठी या परिषदेमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या ओबीसीच्या सवलती देताना जे पूर्वी अस्तित्वात असलेल्या 346 जाती ओबीसी मध्ये आहेत, त्या 346 जातीमध्ये 19% आरक्षण आहे। त्यांचा वाटा आम्हाला नको, त्याही समाजावर आम्हाला अन्याय करायचा नाही, तर आमच्यासाठी वेगळं आरक्षण द्या। या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर पाटील हे सुद्धा हजर होते। त्यांनी आरक्षणाचं राजकारण कसं होतंय हेच उपस्थितांना सांगितलं। जे प्रस्थापित आहेत त्यांचेच फायदे होताना दिसत आहेत। काही वर्ग हे लाभापासून वंचित राहत आहेत। अलीकडच्या काळामध्ये आणखी एक गोष्ट चुकीची व्हायला लागली की राजकारणाला नको तितकं महत्व प्राप्त झालं। आरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक जात आपण किती मागास आहोत हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आपण आता वळूयात पुढच्या बातमीकडे। मराठा समाजापाठोपाठ